प्रश्न बघता क्षणी तुम्हाला दिसला असेल की वाह जबरदस्त पॅटर्न आहे आणि खरंच जबरदस्त पॅटर्न आहे. जरी समजा या ठिकाणी एमपीएससी सीसॅट 2015 म्हणला असेल तरी हा प्रश्न 2021 ला पोलीस भरतीला आलेला आहे, 2024 ला पण आलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सेम कॅटेगरी मधले थोडेसे हटके अंदाजामध्ये असताना हा पण प्रश्न आहे जो कंबाईन मेन्सला आलेला आहे, जो की यावर्षी पोलीस भरतीला 100% पडणारच आहे कोणत्या ना कोणत्या तरी पेपरला, राईट. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, ओके. त्यानंतर हा एसटीचा प्रश्न तुम्ही चेक केला असेल की या टाइपचे प्रश्न पोलीस भरतीला हमखास पडतात. पण पोलीस भरतीच नाही हो, सगळ्यांचा पॅटर्न जो आहे तो सारखाच आहे. तर कधी या वर्षी पोलीस भरतीला तर एमपीएससी ला कधी कोणत्या वर्षी येईल आपल्याला सांगता येत नाहीये, ठीक आहे. तर लेक्चर्सला सुरुवात करूया. बघा काय सांगितलं आहे बघा. मेजवणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे. आता हा प्रश्न काय आहे बघा की तुमच्या घरी अचानक जर समजा पाहुणे मंडळी आली, ठरवून जर आली असते तर तुम्ही नियोजन लावलं असतं, आजूबाजूच्या सोयऱ्याधाराकडून तुम्ही भांडे आणले असते. जसं की आता रूमवर राहणाऱ्या पोरांना माहित आहे की अचानक जर समजा मैफिल बनली तर खाण्यासाठी जे आहे ते तेवढे भांडे नसतात रूम मध्ये, बरोबर आहे. मग त्यांनी काय करतील की आपापली गँग जवळजवळ बसतील. मग त्यामध्ये काय सांगितलं की दोघात मिळून एक भाताचे भांडे दिलेले आहे. म्हणजे दोघ जण मिळून काय असेल एक भाताचं भांड खाणार, एक भाताचं भांड वापरणार आहे. दोघांमध्ये एक भाताचं भांड असणार आहे. तिघात मिळून एक डाळीचे भांडे, बरोबर आहे. त्यानंतर पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून काय असेल एक श्रीखंडाचे भांडे. याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवले. यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते. मग आता चेक करायचं आहे की आपल्याला माहितच नाही ना की एकूण किती जण होते, बरोबर आहे. मग अशा कंडिशन मध्ये सगळ्यात पहिले बघा, भातामध्ये भात खाण्यासाठी एकूण किती जण येतं, 2 जण येतं. त्यानंतर डाळ डाळ खाण्यासाठी एकूण बसले 3 जण. भाजीसाठी आहेत एकूण 5 जण. आणि देन त्याच्यानंतर श्रीखंडासाठी एकूण सगळ्यांचीच पसंती दिसली एकूण आहेत 6 जण. क्लिअर? अजून कोणी आहे का? बरोबर आहे. भाताचे दोघांमध्ये आहे, तिघात मिळून डाळीचं भांड आहे, 5 जणांमध्ये भाजीचं आहे आणि 6 जणांमध्ये श्रीखंडाचे भांडे आहे, राईट. आता आपण असं समजूया की या सगळ्यांचा लसावी जो आहे तो आहे 30. मग जर समजा त्या ठिकाणी 30 जण असतील, बरोबर आहे, त्या कुटुंबामध्ये जर समजा एकूण 30 जण जेवणासाठी असले असते तर आता नीट लक्ष द्या बघा. मग या 30 जणांसाठी भात खाण्यासाठी दोघांमध्ये एक भांड आहे, दोघा जणांमध्ये एक भांड आहे, असे घरामध्ये एकूण 30 मेंबर आहेत. तर भातासाठी लागणारे भांडे आहेत 30 भागिले 2 म्हणजे भात खाण्यासाठी किती भांडे लागायले? 15 भांडे, बरोबर आहे. कारण सांगतानाच काय सांगितलं की भाई भात खाण्यासाठी तुम्हाला काय असणार, दोघांमध्ये एक प्लेट घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे. दोघांमध्ये एक प्लेट तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर एकूण 30 जणांसाठी 15 प्लेट आणल्या त्या ठिकाणी, राईट. त्यानंतर डाळीसाठी वाट्या आणल्या आणि त्यांनी वाटी म्हणजे मोठी कटोरी आहे आणि ती कटोरी आहे तर तिघांमध्ये एक कटोरी डाळीची. मग 3 जण जर बसले पार्टनर तर त्यांच्यामध्ये एक कटोरी आहे. मग 30 जणांसाठी किती कटोरी लागतील? 10 कटोरी लागतील. देन त्याच्यानंतर जे आहे भाजीसाठी काय असेल, छोटीशी प्लेट दिलेली आहे. भरल्या वांग्याची भाजी आहे तर ते वाटीमध्ये खाणं शक्य नाही, तर भाजीसाठी काय असेल अशी एक कटोरी दिली, त्यामध्ये काय असेल की 5 जण खायचं. मग 5 जणांमध्ये एक छोटीशी काय असणार आहे प्लेट आहे. तर एकूण घरात 30 मेंबर आहेत तर अशा एकूण 6 प्लेटा मागवल्या, बरोबर आहे. मोठी प्लेट भातासाठी 15 मागवल्या, डाळीसाठी 10, छोट्या डाळीसाठी काय असणार आहे वाट्या मागवल्या 10 आणि भाजीसाठी जे आहेत किती येतं 6 छोट्या प्लेटा मागवल्या, राईट. त्यानंतर आता श्रीखंड खायचा आहे आणि श्रीखंड खाण्यासाठी 6 जणांमध्ये काय असेल एक स्कूप दिलेला आहे, असं बोटानं खायचं. खाता की खाय ना, चमचानं खा. 6 जणांमध्ये एक आहे तर घरामध्ये 30 जण आहेत तर एकूण लागायलेत किती असणार आहेत? 5 स्कूप म्हणजे 5 वाट्या लागायलेत. मग घरात जर समजा 30 माणसं असले असते, 15 10 25 6 31 5 36, म्हणजेच जर समजा घरामध्ये
30 माणसं असले असते तर भांडे लागले असते 36, पण भांडे लागले 108. तर 36 त्रिक 108, 30 त्रिक 90. तर एकूण संख्या आहे 90. एकूण संख्या आहे 90. येस, क्लिअर आहे. थँक्यू सो मच. आणि जर समजा या टाईपचं तुम्हाला सोल्युशन खरंच मनातून वाटलं असेल की अरे बापरे, एवढा चांगला प्रश्न, एवढा जबरदस्त प्रश्न मला आतापर्यंत चांगला समजला नव्हता, पण आज मला चांगला समजला आणि मला गणित असंच जर समजायचं असेल तर बाबा सगळ्यात पहिलं काम कमेंट मध्ये थँक्यू सर म्हणायचं. नाही वाटलं तर सर आणखी असे भारी प्रश्न घ्या म्हणायचं. खूप भारी, खूप चांगलं, काही कामाचं नाही, वाजगा नाही, बकवास आहे, मी असे लई बघलो, मी तुमच्यासारखे माझ्या संग लई राहतात, तर मी तुम्हाला शिकवतो, असं काही कमेंट करा. पण कमेंट करा जेणेकरून माझी त्या ठिकाणी आणखी चांगले चांगले प्रश्न मी घेऊन येईल. आणि तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल आणि तुमच्याकडे फक्त पोलीस भरतीचा फक्त एकच महिना आहे, नंतर शिकायचंच नाही, तर ही बॅच घ्या, कारण ही बॅच एकाच महिन्याची आहे, 99 रुपये. पण जर समजा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला खरंच चांगली पोस्ट पाहिजे असेल, आता सुरुवात केल्या तुम्ही आणि तुम्हाला काय असेल, पोलीस भरती, एसएससी, रेल्वे, एमपीसी, कंबाईन काही राहू द्या, एक ते बढ़कर एक प्रश्न, तर त्यासाठी ही बॅच आहे. त्याची फीस 4000 नाहीये, त्याची फीस आहे बघा 1499 रुपये. राईट, 1499 रुपयामध्ये ही बॅच आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणाल तेवढे व्हिडिओ आहेत, म्हणाल तेवढे प्रश्न आहेत, तुमची सिलेक्शन 100% होणार म्हणजे होणार आहे बघा. आणि पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांसाठी मुंबईसाठी ही बॅच घेऊन टाका. आणि टेस्ट सिरीज आहे 99 रुपयामध्ये 300 टेस्ट. ओके, जर आवडला असेल तर लाईक करायचं आणि कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. येस, थोडंफार प्रमोशन झालं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. तुमची पोलीस भरतीची परीक्षा आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेसोबत काय असेल त्या ठिकाणी, सॉरी, 12वीची परीक्षा आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये 60 विद्यार्थी जे आहेत ते गणितासाठी आलेत, बरोबर. त्यानंतर 36 विद्यार्थी आहेत ते जीवशास्त्रासाठी आलेत आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देण्यासाठी आलेत. मग आता त्यांनी काय सांगितलं पुढं, जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा द्यायची आहे, एका खोलीमध्ये एकाच विषय असणार आहे, म्हणजे 1 नंबरचा जर समजा अशा जर समजा खोल्या घेतल्या तर याच्यामध्ये फक्त काय असेल, गणित चालणार आहे. याच्यामध्ये फक्त काय असेल, जीवशास्त्र चालणार आहे. याच्यामध्ये काय असेल, तुमचा इतिहास चालणार आहे, बरोबर आहे. आणि पुढे काय सांगितलं त्यांनी, प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची. विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची म्हणल्यानंतर आपल्याकडे एकमेव ऑप्शन आहे, तो म्हणजे काय असेल, मसावी. आणि मग बघा आता या ठिकाणी की 60, 24 आणि 36, 60, 36 आणि 24 यांचा तुम्हाला घ्यायचा आहे मसावी. यांचा तुम्हाला घ्यायचा आहे मसावी, म्हणजे या तिन्ही पण संख्या कोणाच्या पाड्यात येतात, 12च्या पाड्यात येतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्हाला जर समजा विचारलं की प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान पाहिजे, म्हणजे प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या किती असायला पाहिजे, 12 असेल, 12 असेल. आणि मग ठरल्याप्रमाणे जसा नियम ठरला त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी गणित या विषयासाठी किती खोल्या लागतील, एकूण विद्यार्थी 60 आहे, प्रत्येक खोलीत 12 विद्यार्थी बसणार, तर अशा 5 खोल्या लागतील. त्यानंतर जीवशास्त्र या विषयासाठी एकूण विद्यार्थी आले 36 आणि प्रत्येक खोलीमध्ये 12, तर याच्या लागतील 3 खोल्या. आणि त्याच्यानंतर इतिहास या विषयासाठी एकूण 24 विद्यार्थी आले आणि प्रत्येक खोलीत 12, म्हणजे याला लागतील 2 खोल्या, बरोबर. कारण 12 विद्यार्थ्याची एक खोली आहे, तर पहिल्या 5, 3, 8 आणि 2, म्हणजे एकूण तुम्हाला लागलेल्या खोल्यांची संख्या आहे किती, 10. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर एकच नंबर, सर हे असले कन्सेप्ट मला शिकायचे असेल तर बॅच लावाच असं नाहीये, पण युट्यूबचे लेक्चर रोज बघ. ठीक आहे. येस, पुढचा प्रश्न. एकाच प्रकारचे 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत 445 आहे. तुम्ही गेल्या दुकानात गेल्यानंतर 7 पेन व 5 वह्या सांगितल्या, याची किंमत 445 आहे, बरोबर. आणि नंतर तुम्हाला कन्फ्युजन झालं की घरच्यांनी सांगितलं की 7 पेन आणि 5 वह्या घ्यायच्या का 5 पेन 7 वह्या, मग तुम्ही दोन्हीचे रेट विचारला दुकानदाराला आणि दुकानदाराने सांगितलं की 5 पेन व 7 वह्या यांची एकूण किंमत 455. बघता क्षणी समजलं पाहिजे, नजरेचा खेळ आहे बाबा. दोन्ही पण ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहेत अल्टरनेट झाले, तर चेंज झाले, तर 7 पेन 5 वह्या, 5 पेन 7 वह्या. आणि मग अशा कंडिशनला बघा, 7 पेन प्लस 5 वह्या यांची किंमत 445.
प्लस 5 पेन प्लस 7 वह्या यांची किंमत आहे 455. यांची किंमत आहे 455. आता करायचं काय? आता काहीच करू नको बाळा. असा जर सीन क्रिएट झाला तर डायरेक्ट 12 पेन, या दोघांची बेरीज 12 पेन प्लस 12 वह्या यांची किंमत आहे 0, 5 5 10, 5 4 9 1 10, 4 4 8 1 9. 12 पेन व 12 वह्या दोघांची किंमत सारखी आहे आणि 12 पेन आणि 12 वह्या एकूण सारखी संख्या आहे, तर एकूण किंमत आहे 900. जर 12 कॉमन घेतलं तर एक पेन आणि एक वही यांची किंमत 900 भागिले 12 म्हणजे 12 सत्ते 84, 12 पंचे 60. आता उत्तर किती आलं सांगा? उत्तर आलेलं आहे तुमचं 75. पण हे 75 उत्तर कोणाचं आहे? दोघांचं मिळून आहे. पण त्यांनी काय सांगितलं की प्रत्येकाची वैयक्तिक किंमत किती आहे, म्हणजे एका पेनची किंमत किती आहे, एका वहीची किंमत किती आहे. तुम्हाला दोघांची किंमत भेटलेली आहे. मग आता चेक करा की पर्यायामध्ये 40 35 या दोघांची बेरीज 75 होते आणि तुमचं करेक्ट आन्सर हे आहे. यस, वा, मजा आलं. नाही बाळा, याच्यानं घातपात होऊ शकते. समोरचे व्यक्ती आपल्याकडे बघून हसत आहे असं जेव्हा तुला वाटते, एक वेळेस काय असणार आहे, जागा बदल अशी आणि परत बघ त्या माणसाकडे, परत बघ त्या व्यक्तीकडे, परत बघ त्या मुलीकडे, ती व्यक्ती परत हसत आहे म्हणजे याचा अर्थ ती आपल्याकडे बघून हसणं गेलती, आपल्या मागे कोणीतरी होतं, बरोबर. आणि मग याच्या मागे आणखी काय आहे का बघ. 35 35 70 हे होऊ शकत नाही, 40 45 हे होऊ शकत नाही, 35 40 हे होते. येस भावा, म्हणजे दोन पर्याय आहेत आणि दोन पर्यायापैकी एक पर्याय करेक्ट आहे, एक पर्याय चुकीचा आहे. मग अशा कंडिशनला काय असेल, इकडे जाऊन त्याला परत इक्वेशन मांडू नका, दोघांपैकी एक किंमत घ्या आणि ती जर बरोबर असेल तर ठीक आहे, नसेल तर डायरेक्ट याला टिक करून टाकायचे. का रागात बघाला, फास्ट व्हायले, नंतर रिवाइंड करून बघ, पण एवढ्या स्पीड मध्ये झालं तर मजा येते बघा. ठीक आहे, मग आता 75 आहे. मग पहिला पर्याय घेतला आपण, काय असेल पहिले कोणाचे काढायचे, पेनची किंमत घ्यायची, पेनची किंमत 40 आणि वहीची किंमत 35. जरा पेनची किंमत जर 40 घेतली तर इथे हे घेऊया, हे इक्वेशन घेऊया किंवा कोणतरी घ्या. 7 पेन, 7 गुणिले 40 बरोबर आहे 280 आणि 5 पेनीची किंमत आहे 5 गुणिले 35 बरोबर आहे. तर हे झालं तुमचं काय असणार आहे 175. आता दोघांची किंमत जरा 5 8 7 15 2 1 3 1 4 किती झालं सांगा 455. आणि सांगा यांची किंमत किती आहे 445. समजते? परत एकदा व्यवस्थित अजून फ्लॅशबॅक मध्ये आणतो. बघता क्षणी समजलं की दोन्हीच्या दोन संख्या ज्या आहेत अल्टरनेट चेंज झाल्या, एक्सचेंज झाल्या. मग यांची बेरीज केली 12 पेन 12 वह्या. 12 पेन 12 वह्याची किंमत 900 आहे. एक पेन एक वहीची किंमत म्हणजे भागिले 12 केलं 75 आलं. 75 बघितलं की दोघांची बेरीज 75 पाहिजे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 आणि 4 राहिले. मग दोघांपैकी एकच असणार आहे आन्सर. मग कोणतीही संख्या घ्या. पहिला ऑप्शन घेतला, पहिल्या ऑप्शन मधली पहिली संख्या पेनीची आहे, दुसरी किंमत आहे वहीची आहे. आणि त्यानुसार मग या ठिकाणी पेनीची किंमत आली 280 आणि वयाची किंमत आली 175, दोघांची किंमत 455. पण त्यांनी सांगली दोघांची किंमत 445, म्हणजे याचा अर्थ हे नाहीये, तर पर्याय क्रमांक 4 आहे. आता रताळ्या हे डबल चेक करणार तू नाही, चेक जर केला नाहीस तर तू भारी आहेस आणि जर चेक केलास तर रताळ आहेस. मग समजून घ्यायचं की आपल्याला असे एलिमिनेशन करता आलं पाहिजे बघा, राईट. चला, मालाने 2 खुर्च्या 5 खुर्च्या व 2 टेबल यांची किंमत 1625 ला खरेदी केली. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल यांची किंमत 750 रुपयाला खरेदी केली. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे किती? याला बाय इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अदरवाइज नजरेचा खेळ आहे भावा. इक्वेशन एकदम सोपं आहे ना, संख्या सोप्या आहेत. 2 टेबल 2 खुर्च्या अधिक 1 टेबल यांची किंमत 750 आहे. साधा प्रश्न आहे. प्रश्नात काय विचारलं की खुर्चीची आणि टेबलाची किंमत विचारली. मग सरळ ऑप्शन मधून चेक करायचं की कोणता ऑप्शन करेक्ट असेल बघा. डायरेक्ट 100 दोन्ही 200 आणि 525 होत नाही, शेवटी 5 नाहीये. इथं 125 दोन्ही 250 प्लस 450 हे पण होत नाहीये. 100 दोन्ही 200 आणि 500 750 आहे, तिथं 700 आले. शेवटचं बघा 125 दोन्ही 250 आणि 500 1 500 उत्तर आहे 750. पर्याय क्रमांक 4 तुमचं करेक्ट आहे. पण जर समजा तुम्हाला वाटलं की सर नाही ना, प्लीज मला ऑप्शन मधून नको, मला काय कन्सेप्ट सांगा, तर मग बघा आता 5 खुर्च्या व 2 टेबल 5 खुर्च्या व 2 टेबल यांची किंमत आहे 1625. आता नीट सांगा, लक्षात तर लक्ष द्या बघा की आपल्याला या प्रश्नामध्ये
इथं 2 टेबल आहे, इथं 1 टेबल आहे. तर काय करा, या संख्येला या इक्वेशनला, या पहिल्या इक्वेशन मध्ये 2 टेबल आहे, दुसऱ्या पण इक्वेशन मध्ये 2 टेबल आपल्याला करता येते. मग याला 2 करण्यासाठी या संपूर्ण याला 2 ने गुणा. 2 ने गुणलं तर बे दोन्ही 4 खुर्च्या प्लस 2 टेबल आणि यांची किंमत 750 दोन्ही 1500. मग 2 टेबल कॅन्सल आहे, तर एका खुर्चीची किंमत आहे किती? 125. एका खुर्चीची किंमत 125. आता तुमच्याकडे राहिले 2 पर्याय. सोपा पर्याय काय आहे ते हा आहे. तर पर्याय क्रमांक 4 तुमचा करेक्ट आहे बघा. राईट, क्लिअर आहे? येस. त्याच्यानंतर पुढे बघा, फळे खरेदी करताना एका ग्राहकाने 2 पेरू व 3 अननसे, 2 पेरू प्लस 3 अननसे यांची खरेदी केली 245 ला. राईट. दुसऱ्या ग्राहकाने एक सफरचंद नाही तर एक सफरचंद प्लस 2 अननसे, इथं 2 अननसे. कारण या प्रश्नामध्ये काय करायचं आहे की पेरूच्या खाली पेरू लिहायचंय, अननसच्या खाली अननस आहे. आता सफरचंद नाही तर इथं सफरचंद इथे लिहूया आपण. एक सफरचंद बरोबर किंमत आहे 175. आणि त्यानंतर 3 पेरू व 4 सफरचंद. पेरूची किंमत इथं आहे 3 पेरू, इथं अननसला काही करायचं नाही, आणि 4 सफरचंद यांची किंमत आहे 130. क्लिअर आहे? काय केलं आपण, रागात बघू नको, काय केलं आपण, पेरू अननसच्या खाली परत जिथं अननस आहे त्याच्या खाली अननस घेतलं. सफरचंद नव्हतं पहिल्या याच्यामध्ये, तर सफरचंद जागावर रिकामी सोडली. त्यानंतर पेरू आणि सफरचंद एका खाली एक लिहून घेतले. आता व्यवस्थित चेक करा की या टाईपचा प्रश्न कॉमन आहे. 5 पेरू प्लस 5 अननस प्लस 5 सफरचंद यांची किंमत आहे 5 आणि 5 10, 7 आणि 3 10 आणि 4 14, 2 आणि 1 3 आणि 4 आणि 1 5. बरोबर? येस, 540. मग 5 पेरू, 5 अननस आणि 5 सफरचंद यांची किंमत आहे 540. तर 1 पेरू, 1 अननस आणि 1 सफरचंद यांची किंमत आहे 540 भागिले 5. 5 1 5, 5 40. हे झालं एका पेरूची, एका अननसाची, एका सफरचंदची किंमत. तुम्हाला विचारलं की प्रत्येक फळाची जोडी खरेदी करायची, म्हणजे यांची संख्या दुप्पट करायची आहे, तर याची पण संख्या दुप्पट करा. तर उत्तर आहे तुमचं 216. येस, पर्यायामध्ये नाहीये. बरोबर ना? 5 आणि 5 10, 4 आणि 1 5 आणि 7 12 आणि 3 15. सॉरी, 12 आणि 3 15 आहे इथं. येस, इथला एक हातला 12 आणि 3 15 आहे. एक माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आहे, 550 आहे. आणि हे 550 म्हणजे काय असेल या ठिकाणी 110 आहे, आणि 110 गुणिले 2 उत्तर आहे 220. इथं काय आहे बघा, थोडस हे झालंय. 220 पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. येस भावानो, लेक्चर जर आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त मुलांना सांगा, आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. असेच आणखी भारीसे, थोडेसे आणखी जास्त टायमिंग वाले कन्सेप्ट घेऊन आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यांचा असाच साथ राहू द्या. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, आणखी एक महत्वाचं आहे ते नंतर सांगतो वाटल्यास.